टी संदर्भातील मराठी विषयाचे 5 मिनिटांमध्ये 25 प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाव चरित्राचे नाही? तर यामधील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संपूर्ण बाळकराम. तर हे आत्मचरित्र नसून विनोदी लेखांचा संग्रह आहे. त्यानंतर वरचं जे आहे, केशरचे शेत अनंत काणेकर, ही श्रीची इच्छा माधवी देसाई आणि बहुरूपी चिंतामण कोल्हटकर ही आत्मचरित्रे किंवा आत्मचरित्रात्मक पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर योग्य उत्तर आहे धार आणि काठ. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुविचार प्रकाशन मंडळ. पुढचा प्रश्न आहे, पुढील लेखकापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगाधर गाडगीळ. प्रश्न 5वा, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. तर यामधून योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ हा ललित लेखसंग्रह श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा आहे. प्रश्न क्रमांक 6, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ ओळखा. तर याचा योग्य काळ आहे भविष्यकाळ, कारण यामध्ये घेईल, शेवटी घेईल हे क्रियापद आलं, त्याच्यामुळे भविष्यकाळ. पुढचा प्रश्न क्रमांक 7, वाच्य अधिक अर्थ या 2 पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे वाच्यार्थ. हा स्वरसंधीचा नियम आहे, म्हणजे दीर्घत्व संधी. येथे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर अ आहे आणि च असा उच्चार आहे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर अ एकत्र येऊन आ हा दीर्घ स्वर तयार होतो, त्याच्यामुळे वाच्यार्थ. प्रश्न 8वा, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. पानसाप. तर योग्य उत्तर आहे सप्तमी तत्पुरुष समास पर्याय क्रमांक 3. पानसाप या शब्दाचा विग्रह पाण्यातील साप असा होतो. यामध्ये पाण्यात या शब्दाला तील किंवा आत हा प्रत्यय लागतो, जो सप्तमी विभक्तीचा त इ आ अर्थ दर्शवतो, म्हणून हा सप्तमी तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर याची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1 मद्य अपेय. अपेय म्हणजे ज्याला प्राशन करू नये त्याला अपेय म्हणतात. प्रश्न 10वा, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे आय व्यय. येथे आय म्हणजे उत्पन्न किंवा जमा आणि व्यय म्हणजे खर्च, हे दोन्ही एकमेकांचे अचूक विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि इतर जे आहेत हे सर्व समानार्थी आहेत. प्रश्न 11वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा आहे पाणी. तर पाणीच का? कारण क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे तीनही शब्द तत्सम शब्द आहेत, म्हणजे संस्कृतमधून जशाच तसे इकडे आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. परंतु पाणी हा तद्भव मराठी प्रकृतीचा नेहमीचा शब्द आहे. आणि इतर जर बाबतीत पाहायचं असलं, दुसऱ्या बाबतीत गेस जर लावायचा, तर इथे जोडाक्षर आहे, इथे जोडाक्षर आहे, इथे जोडाक्षर आहे, पण इथे जोडाक्षर नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. परंतु जे सुरुवातीला सांगितलं तत्सम आणि तद्भव ते आपण इथे लावू शकतो जास्त विश्वासासाठी. प्रश्न 12वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याचं उत्तर मूळ, कारण वर तीनही जे आहेत हे सर्व आहेत पुरुषवाचक किंवा पुल्लिंगी, परंतु मूळ हे नपुंसकलिंगी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13वा, उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर याचा योग्य पर्याय आहे विशेष, कारण शेष याला उपसर्ग वि लागला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14वा, प्रत्यय घटित शब्द ओळखा. तर येथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चराऊ. इथे उ प्रत्यय लागलेला आहे. कशाला? तर चरला. मग जसं की चरला ऊल प्रत्यय लागून चराऊ झालं, जसं की चराऊ, कुरण वगैरे. हा विशेषण वजा प्रत्यय घटित शब्द बनला आहे, कोणता? चराऊ. प्रश्न 15वा, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा.
तर याचं योग्य उत्तर आहे रावा, रावे. तर इथे रावा म्हणजे पोपट आणि पोपटाचं अनेक वचन रावे होत नाही. परंतु या प्रश्नामध्ये मलाही थोडी शंका आहे की इथे तोंडले, तोंडल्या हा पर्याय होऊ शकतो का? म्हणजे पर्याय क्रमांक 3 मला वाटतं, परंतु इथे पर्याय क्रमांक 1 ची सुद्धा शक्यता आहे. आपल्याला जर अशी माझ्यासारखी शंका वाटली तर कमेंट करून आपण मला सुचवू शकता. पुढचा प्रश्न 17वा. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. चुकीच्या पद्धतीने. तर इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. हे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे. कारण आपत्य या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावताना त्याचे सामान्य रूप आपत्या म्हणजे आपत्यास, आपत्याने असे होते. आपत्ये हे त्याचे अनेक वचन आहे. आपत्ये हे त्याचे अनेक वचन आहे, सामान्य रूप नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. प्रश्न 18वा आहे. हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम आलेला नाही. कारण या वाक्यात हिमालय, गंगा ही विशेष नामे आहेत. नद्या हे सामान्य नाम आहे. ज्या, त्या हे सर्व नामे आहेत. वाक्यात कोठेही भाववाचक नाव म्हणजे जसं की सौंदर्य, वात्सल्य हा धातू साधित भाव म्हणून पाहिला तर शुद्ध भाववाचक नाम नाहीच. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 19वा. भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वैविध्यता. कारण व्याकरणदृष्ट्या विविध या शब्दापासून विविधता हा शब्द बनते. विविधता, वैविध्यता नाही बनत. किंवा वैविध्य हे भाववाचक नाम बनते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. प्रश्न 20वा आहे. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर यामध्ये कर्मणी प्रयोग आलेला आहे पर्याय क्रमांक 4. कारण हे वाक्य इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखे आहे, ज्याला मराठीत आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तनी प्रयोग म्हणतो. यात संदेश हे कर्म मुख्य असून क्रियापद इंग्रजीच्या धर्तीवर पोहोचवला जात असतो असे संयुक्त आलेले आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 21वा. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपणहून संकट ओढवून घेणे. प्रश्न 22वा. चालत्या गाडीला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 23वा. पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. प्रश्नार्थक नसलेले. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 आणि शेवटचा प्रश्न आहे अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? कॉमेंट करून आपण चुका सांगा. आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.